श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। व निरूपणास उपस्थित असलेल्या सर्व स्वामी स्वरूप माझ्या बंधू आणि ताईंना माझे कोटी कोटी प्रणाम। आज निरूपणाचा विषय थोडा वेगळा घेतलेला आहे, कारण तो घेणं खूप गरजेचं होतं असं मला वाटतं। की माझ्या ज्या ताई आहेत, बंधू आहेत, त्यांच्या मनामध्ये खूप काही गोष्टींचा संभ्रम आहे आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्यांना अध्यात्मापासून दूर करत एक तांत्रिक क्रियेकडे घेऊन जातो असं मला वाटतं। तर त्यांनी त्या गोष्टी त्यांच्या जीवनात होऊ नयेत, अज्ञानाला व अंधविश्वासाला त्यांनी आपल्या अध्यात्मामध्ये थारा देऊ नये या हेतूने आजचा विषय आपण निवडलेला आहे। विषय थोडा वेगळा आहे। त्या अगोदर आपण आज मंत्र घेणार आहोत आणि मंत्र घेऊन मग आपण त्या विषयाकडे जाणार। आजचा मंत्र जो आहे दत्त मंत्र, तो सुरुवातीला घ्यायचा आहे। सर्वांनी आसनावर बसलेले असाल, जे कोणी खुर्चीवर बसले असेल त्यांनी पायाखाली आसन घ्यायचंय, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, धूप किंवा अगरबत्ती लावायची आहे, शरीर हलकं सोडायचं आहे। शक्य असेल तर शांभवी मुद्रा म्हणजे अंगठा आणि पहिलं बोट यांना जोडायचंय आणि सरळ हात ठेवायचे आहेत, डोळे बंद करायचे आहेत। मी मंत्र म्हणेन तसा तुम्ही तो स्मरण आणि मनन करायचं आहे। त्याचे फलश्रुती मी नंतर तुम्हाला सांगेनच। तर सुरुवात करायची। आवाज येत नसेल तर मनीषाताई मला तुम्ही सांगू शकता की आवाज येत नाही म्हणून। सुरुवात करूया आपण। ओम विद्युत जीवाय माणिक्य रूपेण स्वाहा। ओम विद्युत जीवाय माणिक रूपेण स्वाहा। ओम विद्युत जीवाय माणिक्य 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 रूपेण स्वाहा।
माणिक्यरूपेण स्वाहा। ॐ विद्युतजीवाय 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 माणिक्यरूपेण स्वाहा। श्री स्वामी समर्थ। हाताचं दोन्ही तळवे घासायचे आहेत, घर्षण चांगलं करायचंय। आता घर्षण झालेलं आहे, तळवे चेहऱ्यावरनं, डोक्यावरनं, हात पायावरनं, जो शरीराचा भाग दुखत असेल त्यावरनं जास्त फिरवा। शरीरामध्ये एक विशिष्ट ऊर्जा निर्माण झालेली असेल। हा मंत्र आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे। हा विशिष्ट पद्धतीने हा जप करायचा असतो। हा मंत्र जो आहे हा तुळशीच्या माळेवर करत नसून हा मंत्र रुद्राक्षाच्या माळेवर करायचा असतो। जर तुमच्याकडे माळ नसेल तर शांभवी मुद्रा करून हा मंत्र केला तर अति उत्तम। विशिष्ट वेळी, विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट पद्धतीने उच्चार करून या मंत्राचा आपल्याला जप करायचा असतो। तुम्हाला सुद्धा शरीरामध्ये ऊर्जा आलेली असेल, फिलिंग झालं असेलच। आजचा विषय आपण घेतलेला आहे निरूपणाचा, की वाईट स्वप्न पडणं, स्वप्नात वाईट वाईट गोष्टी दिसणं, कोणी करणी करणं, लिंबू फिरवणं, नारळ फिरवणं, मूठ मारणं, भानामती करणं,
लिंबूमध्ये सुया टोचून टाकणं, लिंबू कापून दारात टाकणं, असे अनेक चित्र विचित्र गोष्टी आपल्या कानावर येत असतात. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला थोडं भयभीत करत असतात. पण आता आपण निरूपणाला सुरुवात करूया या विषयावरच. किती सत्य आणि किती अर्धसत्य आहे, किती खोटं आहे हे आपल्याला आज बघायचं आहे. मला सांगा, आपल्या देशावरती पारतंत्र्य खूप वर्ष होतं. 12व्या शतकापासून, 12व्या म्हणण्यापेक्षा रामदेव रायाचा काळ, तिथून जो रामदेव रायाचा काळ, देवगिरीचा राजा, त्याचा पतनानंतर अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केली. तिथून म्हणजे 900च्या शेवटी शतकाव्या 900 शतकाच्या शेवटी पराक्रमण सुरू झाली. आणि त्या अगोदर हुन, शक, हुमायूं अशा प्रकारे अनेक ग्रीक रोमन साम्राज्यांनी आपल्याला आक्रमण केलेली होतीच. ही आक्रमणं सतत आपल्या देशावर होत गेली. त्यानंतर 15व्या शतका 16व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, डच आले. सर्वांनी आक्रमण भारतावर केली आणि इंग्रजांचं साम्राज्य विस्तार झाला आणि आपल्या भारतावर 1947 पर्यंत त्यांचं साम्राज्य होतं, राज्य होतं. मला सांगा, तुम्ही मला उत्तर द्यायची आहेत, बरोबर? उत्तर द्यायची आहेत. मी आता परमिशन ऑन करतोय माईकच्या. तुम्हाला जेव्हा उत्तर देताय तुम्ही माईक ऑन करायचं आणि बोलायचं आहे, नाहीतर उत्तर द्यायचं नसेल त्यावेळी माईक बंदच ठेवा. ज्याला उत्तर द्यायचं आणि उत्तर द्यायचं आहे. मला सांगा, भारत देश हा गुलामीतून कधी स्वतंत्र झाला? सर्वांना माहिती आहे, 1947. तो कसा स्वतंत्र झाला? कोण उत्तर देणार? तो स्वतंत्र कसा झाला, त्यासाठी काय करावं लागलं? आपण विज्ञानाकडून अध्यात्माकडे चाललेलो आहोत. हा सिमी गोगलेताई सांगा. आता त्यांनी परमिशन माहिती होती, सांगा आपला देश कसा स्वतंत्र झाला, त्यासाठी काय काय करावं लागलं? बर, उत्तर द्यायचं असेल तर आपण मी सांगतो की त्यासाठी आपल्याला आंदोलनं करावी लागली, असहकार चळवळी कराव्या लागल्या, उपोषणं करावी लागली, क्रांतिकारक गोष्टी कराव्या लागल्या, सशस्त्र उठाव करावे लागले, अहिंसात्मक उठाव करावे लागले, अशा अनेक चळवळी कराव्या लागल्या. तेव्हा कुठे आपला देश स्वतंत्र झाला. आणि या आंदोलनामध्ये अनेक क्रांतिकारक देशभक्त लोक शहीद झाले आणि म्हणून आपला देश स्वतंत्र झालेला आहे. आता माझा साधा प्रश्न आहे, बघा गंमत, माझा प्रश्न तर मी कसा तुमच्याकडे घेऊन येतोय. म्हणजे देश स्वातंत्र्य करायला क्रांतिकारकांना उठाव करावे लागले, बंड करावे लागले. अहिंसक क्रांतिकारक जे होते त्यांना उपोषण करावी लागली, चळवळी कराव्या लागल्या, मोर्चे काढावे लागले, निषेध करावे लागले, असहकार आंदोलन करावं लागलं, भारत छोडो सारखं आंदोलन करावं लागलं.
विदेशी वस्तूंच्या होळी करावी लागल्या, असे त्यांना आंदोलनं केली म्हणून स्वतंत्र झाला. मग मला सांगा, जर लिंबू फिरवून, नारळ फिरवून, भानामती करून, मूठ मारून जर माणसाला त्रास देता आला असता, तर मग ह्या आपल्या भारतीय क्रांतिकारकांनी किंवा जे आंदोलनं केली त्यांनी काय केलं असतं? ह्या गोष्टी केल्या असत्या की नसत्या? केल्या असत्या. नारळ फिरवला, ब्रिटिश पळून गेले. मूठ मारली, ब्रिटिश पळून गेले. लिंबू कापून टाकला, ब्रिटिश पळून गेले. भानामती केली, ब्रिटिश पळून गेले. केलं असतं की नसतं? हे जर प्रभावी असतं, हे खरं असतं या गोष्टी, तर त्यांनी केल्या असत्या की नसत्या? केल्या असत्या. बर, दुसरा प्रश्न माझा असा आहे की देशाच्या संरक्षणासाठी आपल्याला आर्मी तयार करावी लागते. एअरफोर्स, नेव्ही, आर्मी ह्या तीन गोष्टी येतात. त्यांच्याकडे विमानं असतात, युद्ध नौका असतात, पाणबुड्या असतात, तोफा असतात, बंदुकी असतात, दारुगोळा असतो. हे सर्व गोष्टी त्यांच्याकडे असतात. मिसाईल असतात, क्षेपणास्त्र. आता ड्रोन आलेले आहेत युद्धामध्ये, अणुबॉम्ब आलेले आहेत. मग हे आपल्याला आपण का करतो? सर्व देश का ठेवतात? की आपल्याला स्वतःचं रक्षण करावं, शत्रूपासून आपलं रक्षण झालं पाहिजे, यासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो. जर मला सांगा, लिंबू फिरवल्याने, बोट मारल्याने, करणी केल्याने, भानामती केल्याने जर लोकांना त्रास झाला असता, तर मग देशाने अशा गोष्टी केल्या असत्या का? बॉम्ब तयार केले असते का? बंदुकी तयार केल्या असत्या का? क्षेपणास्त्र तयार केली असती का? नाही. त्यांनी काय केलं? मंत्रिकांना सांगितलं, सदा सीमेवर जाऊन बसा, आला शत्रू की फेक लिंबू, आला शत्रू की फेक नारळ, आला शत्रू की फेक काळी भावली, आला शत्रू की टोच लिंबूला टाचण्या, आला शत्रू की कोहळा कापून फेक, शत्रू गायब, खलास. खर्च किती वाचला असता? खूप खर्च वाचला असता. याचा अर्थ असा आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी ज्या आपण म्हणतो की नाही, ह्या गोष्टी लिंबू फिरवला, नारळ फिरवला, लिंबू टाचण्या टोचल्या, भानामती केली, मूठ मारली, करणी केली, हे सर्व फक्त एक भ्रम आहे. हे जर विज्ञान असतं, सायन्स असतं, तर प्रत्येक देशाने आपल्या इथे मांत्रिकांना नोकरीला ठेवलं असतं, सैनिकांच्या जागी मांत्रिक ठेवले असते. आता युक्रेन आणि रशियाचं वॉर चालू आहे, तिथे सुद्धा मांत्रिकांना व्हॅल्यू आली असती. मग मांत्रिकांनी इकडून युक्रेनवरनं रशियावरती नारळ फेकला असता, रशियावरून मांत्रिकांनी युक्रेनवर लिंबू फेकला असता, झाले दोन्ही खलास. असं होत नाही. या जर गोष्टी अशा झाल्या असत्या तर माणसाने माणसाला जगणं अवघड करून ठेवलं असतं. ह्या गोष्टी खोट्या आहेत. त्याला पाठीमागे कुठलंही विज्ञान नाहीये. फक्त हा जो आहे, या गोष्टी कुठे जास्त रुजतात? जिथे अध्यात्म कमी असतो तिथे ह्या गोष्टी रुजतात. ज्यावेळी तुमचा परमेश्वराच्या शक्तीवरनं विश्वास कमी होतो, त्यावेळी अशा ह्या समाजामध्ये पसरलेले अंधविश्वास, काही ठराविक लोक त्याचा फायदा उचलून लोकांना घाबरवतात व आपली दुकानं चालवतात. आणि आपण त्यांच्या भीतीला बळी पडतो. तो ज्योतिषी येतो घरी, कोणीतरी ऐकतो एक, आणि तो मस्त की बोलतो. तो कसा बोलतो? मला थोडं थोडं मी तुम्हाला करून दाखवीन, बोलता येतं की मला येत नाही पण सांगतो. तो घरी आला की तो म्हणतो, बाई तुझं घरात बघतो, घरामध्ये कोण कोण आहे, काय काय कसं कसं आहे, त्यांनी ऑब्झर्व केलेलं असतं. आणि मग तो सांगायला सुरुवात करतो, बाई तू खूप चांगली आहेस, बाई तू खूप चांगली केलं, तू लोकांसाठी खूप केलेलं आहेस,
बाई तू लोकांसाठी खूप झटतेस, बाई तू नाटकांसाठी खूप झटतेस, पण तुला यश मिळत नाही, तू केलेल्या कामाला कोणीही दुजोरा देत नाही, तुझ्या पाठीमागे असं अमुक आहे, तुझ्या पाठीमागे हे केलेलं आहे, तुला कायम अपयश मिळतं, तू कायम दुःखी असतेस, तुझ्या घरामध्ये कोणीतरी काहीतरी बांधलेलं आहे, बाई तुझ्या घरामध्ये सुख बांधून ठेवलेलं आहे, बाई तुझ्या मुलाला कोणीतरी करणी करून ठेवलेली आहे, बाई तू अमक्याने तुमच्या घरावरने लिंबू फिरवलेला आहे, असं तो बोलतो. आणि असं बोलल्यानंतर समोरचा थोडा घाबरतो आणि त्याला वाटतं की अरे खरंच माझ्या घरात दुःख आहे, याचं कारण हेच आहे, कोणीतरी माझ्या जीवनामध्ये काहीतरी कालवलेलं आहे. पण आपण हा विचार का नाही करत? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू शोधून पाहे. ह्या विश्वामध्ये जगामध्ये कोणीही सुखी नाहीये, कोणीही नाही. जेव्हा जेव्हा अवतार घेतले त्या परमेश्वर सुद्धा दुःखी होता, तो परमेश्वर सुद्धा दुःखी होता. विचार करा तुम्ही, साधी गोष्ट, कृष्णाचा जन्म कारागृहात झाला, भीती बघा किती, त्याला मारून टाकतील आई वडिलांना एवढी भीती. जन्म झाल्याबरोबर आईचं दूध पिण्याच्या अगोदर टोपलीत घालून यमुनेतून मथुरेतून गायब करावं लागलं. मग देवकीने म्हणली का अरे कोणीतरी माझ्यावरती करणी केली आहे, लिंबू फिरवला आहे, नारळ फिरवला आहे, माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलं, माझा मुलगा माझ्यापासून दूर गेला, माझी 7 अपत्य मारली गेली. कृष्ण पण दुःखी ना. आईला जो जन्माला आल्यापासून आईला स्पर्शच नाही त्याला, त्याला निघावं लागलं, घर सोडावं लागलं. ते जन्म झाला जेलमध्ये, कोठडीमध्ये, 12 वर्ष आईपासून दूर, आई वडिलांपासून दूर, स्वतःची ओळखच नाही, नावच नाही. कोण सुखी आहे? कोणीच सुखी नाहीये. मग आपण काय करतो? आपल्याला सुख नसतं, आपल्याला फक्त काय दिसत असतं? आपल्या जीवनातील दुःख तेवढं आपल्याला ठळक दिसत असतं. बघा तुम्हाला साधारण एक गोष्ट सांगतो. एका पांढऱ्या कागदावरती एक काळा बिंदू काढा आणि कोणालाही विचारा तुला काय दिसतं, तर तो पटकन तो मनुष्य काय सांगेल? त्यावरती काळा डाग दिसतोय. तो म्हणत नाही मला पूर्ण पांढरा कागद दिसतो आणि छोटासा काळा डाग दिसतो, असं म्हणत नाही. तो काय म्हणतो? काळा डाग दिसतोय. आपण तर पण तसंच आहे. आपल्या जीवनामध्ये आपण फक्त दुःखाकडे बघत असतो, आपल्या जीवनातल्या सुखाकडे आपण बघतच नाही. हो, आपल्यापेक्षाही दुःखी जगामध्ये खूप लोक आहेत, त्यांच्याकडे आपण बघतच नाही. आपलं दुःख कशातून सुरुवात होते? आपल्यापेक्षा मोठ्या लोकांकडे आपण बघतो. बघा तो 2 BHK में राहतो, बघा तो 3 BHK में राहतो, बघा त्यांच्याकडे कार घेतलेली आहे, बघा त्यांच्याकडे ओव्हन आहे, त्यांच्याकडे डबल डोरचा फ्रीज आहे. पण आपण हा विचार करत नाही मी 1 BHK में राहतो. पण काही लोकांना ते पण नशिबी नाहीये. काही जणांना झोपड्या आहेत, काही जण झोपड्या सुद्धा नाही आहेत, काही जण आज सुद्धा पाईप मध्ये राहतात. आज सुद्धा तुम्ही बघितलं तर रस्त्यावरती कुठंतरी फुटपाथवर झोपतात, रेल्वे स्टेशनवर झोपतात लोक. आपण जेव्हा खालच्या लोकांकडे बघू तेव्हा आपण त्यांच्यापेक्षा खूप सुखी होत असं आपल्याला वाटेल. पण आपल्या दुःख कसलं होतं? आपल्या दुःखाचं दुःख आपल्याला नसतंच, दुसऱ्याचं सुख बघून आपल्याला दुःख आलेलं असतं. आणि मग हे दुःख आपण काय करतो? कुठंतरी मनाला सांत्वन देण्यासाठी कुठंतरी आपण त्याचं कारण शोधायला लागतो. बरं, दुःख जे आहे ते 2-3 दुःख असतात. एक शारीरिक दुःख असतं, एक मानसिक दुःख असतं, एक आर्थिक दुःख असतं, एक सामाजिक दुःख असतं. सामाजिक दुःखामध्ये असतं प्रतिष्ठा, मान, मुलामुलींचे लग्न, मुलामुलींचं लग्न झाल्यानंतरचं त्यांचं वैवाहिक जीवन, नवरा बायकोकडून भांडण, हे सामाजिक झालं.
आर्थिक म्हणजे पैशाची कटकट, शेतीचे कर्ज, अमुक तमुक हे झालं. मानसिक म्हणजे विनाकारणच वाटत असेल मला काहीतरी होतंय, मला काहीतरी होतंय, मला काहीतरी होणार आहे, आमच्या घरात असंच आहे, तसंच आहे, सूनच अशी बोलते, सासूबाईच अशी बोलते, धीरच असा बोलतो, नवरा असाच बोलतो वागतो. हे मानसिक दुःख झाली. मग ही दुःख जी आहेत ही कोणी निर्माण केलेली आहेत? आपणच निर्माण केलेली आहेत. एम्प्टी माइंड इज डेव्हिल वर्कशॉप. रिकाम मन हे शैतानाचं घर असतं आणि आपलं मन हे रिकाम राहिलं की अनेक विचार त्यामध्ये येतात, भूत नाचायला लागतात. भूत म्हणजे खरोखरची भूत नाहीत, ही विचारांची भूत, वैचारिक भूत नाचायला लागतात आणि नकारात्मक गोष्टी तयार होतात. मग आपण काय करतो? अरे माझ्या मुलाला नोकरी लागत नाहीये, म्हणजे कोणीतरी त्याला बांधून टाकलं, यश बांधून टाकलेलं आहे. आजचीच एक गंमत सांगतो. आज मला एक इंदोरवरनं फोन आला होता, नाव नाही सांगत, पण त्यांचं म्हणणं की आम्ही नोकरीसाठी नवरा बायको खूप प्रयत्न करतो, आम्हाला नोकरी मिळत नाही, आणि आम्ही एका ज्योतिषाला दाखवलं तर तो म्हणाला की 6,000 रुपये खर्च येईल, तुमचं यश कोणीतरी बांधून टाकलं, ते बंधन छोड़ना पड़ेगा, तोड़ना पड़ेगा, इसके लिए आपको 6,000 रुपये खर्च आएगा. असं होतं का हो? अहो मी जर नोकरीसाठी मनापासून प्रयत्न करत नसेल तर मला नोकरी मिळणार कशी? बर ठीक आहे, मला नोकरी जी पाहिजे मी तडजोडच करत नाही हो. मी काय म्हणतो, मला 1 लाख रुपये महिन्याची सॅलरी पाहिजे, मला वर्षाचं 12 लाखाचं पॅकेज पाहिजे, मला फिरायलाच नको, मला ऑफिस मधलंच काम पाहिजे, बॉसने काही बोललंच नाही पाहिजे, बसल्या बसल्या मला पगार मिळाला पाहिजे. असं नाही होत. तुम्हाला जर खरंच तुमच्या कुटुंबाची, तुमच्या उत्कर्षाची जर जाणीव असेल तर तुम्ही कुठलीही नोकरी पटकन करता, मग त्यामध्ये तुम्हाला लाज नसते. कारण प्रत्येक काम हे श्रेष्ठच असतं. हमालीचं काम असू द्या किंवा एसी मध्ये केबिन मध्ये बसून केलेलं काम असू द्या, सर्व काम त्या त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ असतं. कुठलंही काम हलकं नसतं आणि कुठलंही काम श्रेष्ठ नसतं. सर्वच काम श्रेष्ठ असतात. पण खाईन तर तुपाशी, नाहीतर खाईन उपाशी, ही आमची प्रवृत्ती असल्यामुळे काय होतं, आम्हाला चांगल्या नोकऱ्या, म्हणजे आमच्या दृष्टीने चांगल्या नोकऱ्या आम्हाला मिळत नाहीत. कारण का आम्ही एक तर त्या योग्यतेचे आम्ही स्वतःला घडवत नाही, तसं आम्ही शिक्षण घेत नाही, तसे आम्ही प्रयत्न करत नाही, तसे आम्ही नम्र होत नाही. आमचं कसं असतं, हत्तीहून लाकडं फोडायची, नम्र होत नाहीत. आहे तो पटकन जॉब करावा, घर चालवावं, हळूहळू स्वतःला डेव्हलप करावा, हा विचार तिथे नसतो. मोडेन पण वाकणार नाही, ह्या प्रवृत्ती असल्यामुळे मग जॉब मिळत नाहीत, आर्थिक परिस्थिती निर्माण तंगी होते. मग आपण काय म्हणतो, हो खूप प्रयत्न करतो माझा मुलगा, खूप प्रयत्न करतो माझे मिस्टर, पण यशच मिळत नाही. अहो यश का नाही मिळणार? मिळतंय, जॉब पडू नयेत, नोकऱ्या आहेत, पण करणारी लोकांची मानसिकता नाही. आणि मग आपण म्हणतो की कोणीतरी आमची नोकरी बांधून ठेव. अरे कोण कशाला नोकरी बांधून ठेवे? कोण कोणाचं यश नाही बांधून ठेवू शकत. तुमच्या कर्मात जे लिहिलेलं आहे तो ब्रह्मदेव सुद्धा बदलू शकत नाही. मग कोण कुठला मनुष्य तुम्ही असे जादू मारली आणि तो बंद करू शकतो? नाही करू शकत. सोडा हा अंधविश्वास. मी स्वतः फिरवलेलं लिंबूचं सरबत करून पिलेलं आहे. लोकांनी फेकून दिलेलं, आमच्या दारासमोर लिंबू फेकला, आणा म्हणलं, धुवून आणलं, सरबत करून पिलं, काय झालं नाही. असं काही नाही होत. मनाचा भित्रापणा, मनामध्ये असलेली भीती ही त्याचं घर वाढत जातं आणि मग ह्या गोष्टीतून आपल्याला मानसिक आरोग्य बिघडतं. आणि मानसिक आरोग्य बिघडलं की आपल्याला तशा प्रकारचे भास व्हायला लागतात.
आणि आपल्याला असं वाटतं की त्या घटना आपल्या बाबतीत घडत जातात. असं नाही होत. मनाला खंबीर करा. मन खंबीर करायचं म्हणजे काय? स्वामींवर विश्वास आहे ना. स्वामी जर तुमच्या पाठीशी आहे, ते म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हम गया नाही हम जिंदा आहे म्हणतात. मग कशाला आपण घाबरायचं? कोण आपलं यश बांधू शकतं? कोण नारळ फिरवू शकतं? कोणी नाही फिरवू शकत. जगातली अशी कुठलीच ताकद नाही की जे आपल्याला दुःख देऊ शकेल. कोणीच कोणाला दुःख देऊ शकत नाही. जोपर्यंत मी तुम्हाला परमिशन देत नाही तोपर्यंत तुम्ही मला दुःख देऊ शकत नाही, किंवा मी तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. आपणच आपली परमिशन दिलेली असते, किंवा कसं काय परमिशन द्यावी लागते? आपला रिमोट आपण दुसऱ्याचा दिलेला असतो. तो काहीतरी बोलला की आपला राग येतो, तो काहीतरी चांगलं बोलला की आपल्याला बरं वाटतं, तो काहीतरी चांगलं बोलला की हसू येतं. आपला रिमोट दिलाय आपण, आपल्या भावभावना त्यांच्या हातात दिल्या, मग ते तसे वागवणारच. कोणीतरी येतं आणि कोणीतरी सांगतं बाई तुझ्या सासूने तुला बांधून ठेवलेलं आहे. कोणीतरी सांगतं बाबा तुमच्या शेजाऱ्याने तुमच्यावर करणी केलेली आहे. कोणीतरी सांगतं तुमच्या पूर्वजांचं काहीतरी मोठं पाप घडलं होतं, त्याचं फळ तुम्हाला मिळत आहे. असं नाही होत. जो मनुष्य ज्या क्षणी जन्माला येतो ना, त्याचं भविष्य, त्याचं जीवन, त्याचं सर्व निश्चित झालेलं असतं, ठरलेलं असतं. फक्त ते बदलण्याचा अधिकार त्या व्यक्तीला असतो. ते व्यक्ती कसा बदलतो? आपल्या कर्मानुसार. म्हणून आपल्या धर्मामध्ये कर्माला प्राधान्य दिलेलं आहे. तुम्ही जर गव्हाचं बी पेरलं तर गहूच उगवतो. बीज बोया बबूल का तो आम कहा से होय. बबूलचं झाडाचं बी लावलं तर कसं काय आम येणार आहे? आंबे येणार आहेत का? नाही. निवडून पेरत निवडूनच येणार हो. मी जे कर्म करेन त्याच कर्म तसेच फळ मला मिळणार आहेत. मी घरात झोपून राहिलो मग नोकरी कोण देणार आहे? मग मी घरात झोपून राहिलो, मला वाईट स्वप्न पडणारच. कारण का? एम्प्टी माइंड इज डेव्हिल वर्कशॉप. तुमची श्रद्धा कुठे डगमळीत झाली, महाराजांवर तुमचा विश्वास डगमळीत झालेला आहे, त्यावेळी तुम्हाला मग बाकीच्या गोष्टी सुचायला लागतात. ज्या माणसाला महाराजांवर नितांत श्रद्धा आहे, इस कण कण में रग रग में स्वामी है, जेव्हा त्याला असं वाटतं त्यावेळी त्याला कुठल्याच गोष्टीचं भय राहत नाही, त्याला कुठली स्वप्न पडत नाहीत, कोणीही त्याचं वाकडं करू शकत नाही. आणि हे सर्व जे सांगितलं, मूठ मारणं, भानामती करणी, स्वप्न वाईट पडणं, हे सर्व निव्वळ मनाचा खेळ आहे. तुम्हाला माहिती आहे का? आपले 2 प्रकारची मनं असतात. मी तुम्हाला ध्यान धारणेमध्ये शिकवणार आहे. हा मुद्दा असा होता की खऱ्या भक्तीकडे जायचं असेल, ज्यांना खरंच वाटतं की मला महाराजांची सेवा करायची आहे, म्हणजे तुमच्या भाषेत. पण माझ्या भाषेत काय म्हणतो मी? महाराजांना सेवा आवडत नाही, महाराजांना भक्ती करायची आहे. महाराजांची ज्यांना खरोखर भक्ती करायची आहे त्या व्यक्तींनी मी जे आता घेणार आहे ध्यान धारणा, त्यामध्ये नाव नोंदवायचं आहे. हे पण विनामूल्य, काही खर्च नाहीये. पण जे ध्यान धारणा करणार आहेत त्यांना एकच नियम असणार की त्यांनी सातत्याने ते करायचं आहे. बरोबर? तर त्यांनी ध्यान धारणा ज्यांना हवी असेल त्यांनी आपली नावं नोंदवायची आहेत, पण विचारपूर्वक द्यायची आहेत की मी सातत्याने करू शकणार का. ह्याच्यामध्ये काही म्हणजे पिरियड असले तरी चालतात, असं काही नाही की पिरियडच्या काळात केलं नाही पाहिजे, करू नये, असं काहीही त्यामध्ये नियम नाहीये. मांस मटन मच्छी खायचं नाही असं काहीही नियम नाही. तुम्ही मांस मटन खाऊ शकताय, मच्छी खाऊ शकताय. बरोबर? ध्यानामधून आपण स्वामींच्या जवळ जास्तीत जास्त जायचं आहे.
जो ध्यानस्थ असतो, जो ध्यानाकडनं परमेश्वराकडे जातो, तो पटकन परमेश्वरापर्यंत पोहोचतो आणि त्याचं मन समृद्ध होतं, त्याला कुठलाही आजार होत नाही, त्याची सर्व कामं सहज होत जातात. हे सायन्स आहे, ही अंधश्रद्धा नाही, हे सायन्स आहे, विज्ञान आहे. तर त्या गोष्टी आपण जाणार आहोत. ध्यान भक्ती ज्याला करायची, जसं मीरा ध्यान भक्ती करायची, एकनाथ महाराज ध्यान भक्ती करायचे, तुकाराम महाराज करायचे. म्हणजे समाजात असून सुद्धा तुम्हाला ध्यान करता आलं पाहिजे, 4 लोकांमध्ये बसल्यावर सुद्धा तुम्हाला ध्यान करता आलं पाहिजे. ध्यान म्हणजे डोळे मिटून असं नाही. ज्याप्रमाणे चिखलात किंवा पाण्यात कमळ उगवतं, पण कमळ पाण्यापासून चिखलापासून अलिप्त राहतं, तसं संसारामध्ये राहून सुद्धा अलिप्त राहून स्वामींची भक्ती करताय, त्याला ते साधन आहे ध्यान. तर हा जो खेळ असतो, मी सांगत होतो तुम्हाला की वाईट स्वप्न पडणं, त्यामध्ये कसं असतं, 2 प्रकारची मनं असतात, कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. बाह्य मन आणि अंतर्मन. आपण जे दिवसभर कार्य करत असतो ते बाह्य मनात असतं, पण एखादी गोष्ट चटकन आपल्याला मनाला कुठेतरी लागते, ती कुठे चालली जाते, अंतर्मनात चालली जाते. म्हणजे आपण 100 गोष्टी दिवसभर केल्या, त्यातल्या 10 गोष्टी अंतर्मनात चालल्या जातात आणि तिथे सेव्ह होतात. मग त्या अंतर्मनात गेल्यानंतर किंवा आपण एखाद्या गोष्टी सतत चिंतन करत राहिलो तर ती गोष्ट सुद्धा अंतर्मनामध्ये जाते आणि ती अंतर्मनात गेली की आपण जेव्हा झोपतो म्हणजे काय, शरीर झोपतो, मेंदू झोपत नाही, हृदय झोपत नाही, रक्ताभिसरण थांबत नाही, आपण फक्त शरीर शांत अवस्थेत असतं. त्यावेळी ते विचार ब्रेन मध्ये येतात, जे आपण अनकॉन्शियस माइंड म्हणजे अंतरात्म्यामध्ये गेलेले विषय आपल्या त्या डोळ्यासमोर येतात आणि ते दिसायला लागतात. आणि आपण कुठेतरी त्या गोष्टींचा विचार केलेला असतो, त्यामुळे त्या घटना आपल्याला प्रत्यक्ष घडतायत असं वाटतं आणि आपण दचकून उठतो, घाबरून उठतो, अंगावर घाम येतो, काटे येतात. ही रियालिटी आहे की आपण प्रत्यक्ष ते बघत असतो. ते कोण दाखवतं आपल्याला, ते अंतरात मन दाखवत असतं. कारण का, आपण दिवसभर त्या गोष्टींचा कुठंतरी सूक्ष्म अवस्थेमध्ये विचार करत असतो, अतिसूक्ष्म अवस्थेमध्ये असतो. आपण तो मी कधी केला नाही हो, पण तो आत अंतरात्म्यात चालला गेलेला असतो आणि अंतर्मनात गेल्यामुळे त्याचा सूक्ष्म पद्धतीने विचार चालू असतो. ती प्रक्रिया अखंड चालू असते आणि ह्या प्रक्रियेतून मग ती आपल्याला वाईट स्वप्न पडतात. मला सांगा, तुम्ही अंतर्मनाला जर तुम्ही सूचना दिल्या स्वामींचं दर्शन घडू दे, तर बघा तुम्हाला स्वप्नामध्ये स्वामी दर्शन देतील. अंतर्मन म्हणजेच अतिसूक्ष्म हे सृष्टीतला एक भाग आहे. तो कनेक्ट कोणाशी होतो, या युनिव्हर्सशी होतो. युनिव्हर्स म्हणजे या ब्रह्मांडाशी कनेक्ट होऊन जातो आणि ब्रह्मांडाशी कनेक्ट झाल्यानंतर त्या ब्रह्मांडात फिरत असलेल्या शक्ती, वेगवेगळ्या एनर्जी असतात, त्या एनर्जीला तो कॅप्चर करतो आणि त्या गोष्टी आपल्याला दाखवत असतो. टीव्ही कसं दाखवतो आपल्याला, ती काच असते, पण तिकडे कुठेतरी लाईव्ह मॅच चालू आहे, ती आपल्याला काचेवर दिसते. तो काय करतो, एनर्जीच्या फ्रिक्वेन्सीला पकडतो, तुमच्या टीव्ही पर्यंत आणतो. टीव्ही काय करतं, त्याला प्रक्षेपित करतो, तुम्हाला दाखवतो. तुमचा अँटेना लावलेला असतो, तो अँटेना खेचतो त्या वेव्स. तसं तुमचा ब्रेन हे अँटेना सारखं काम करतं. वेजामध्ये, युनिव्हर्समध्ये ज्या फ्रिक्वेन्सी चाललेल्या आहेत, पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणा, निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी, त्या खेचतं आणि त्या पद्धतीचा आपल्या डोळ्यासमोर चित्रपट उभा राहतो. मग आपण ठरवायचं की आपल्याला कुठली फ्रिक्वेन्सी खेचायची आहे, या ब्रह्मांडातली, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह. जर पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी तुम्हाला खेचायची आहे तर पॉझिटिव्ह विचार करायचा, परमेश्वराचा विचार करायचा, नामस्मरण करायचं. स्मरण, नामाचं स्मरण करायचं. स्मरण म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर स्वामींची आठवण आली पाहिजे. श्री स्वामी. स्वामी काय करतायत, जेवता का, चला एक घास तुम्ही खा, एक घास मी खातो. हे स्मरण झालं. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्मरण झालं पाहिजे.
भांडण करता त्यात मग स्वामींचं स्मरण झालं, तुम्ही भांडणच नाही करू शकत, लिहून देतो तुम्ही. एक गोष्ट आठवली मला. एकदा काय झालं, एका माणसाच्या घरी सकाळ सकाळी बेल वाजली, टॉंग टॉंग. त्याने दार उघडलं. समोर स्वामी